आज मी आपली फॉर्च्युनर घेऊन तळ्याच्या भीतीवर आलतो तर बघितलं आपल्या तळ्यातलं तर गाळू करायचं काम चालू आहे। सगळ्यात आधी ही नवीन सरकारी विहीर खणलेली बघावं म्हणलं। एवढ्या कोरड्या दुष्काळात पण मस्त पाणी लागलं राव विहिरीला। या वर्षी आमच्या गावचं तळ आटल्यामुळं गावात प्यायच्या पाण्याचे लय वांदे झालेत आणि त्यातल्या त्यात अख्ख्या मंठ्या तालुक्यात कोणतं गाव सगळ्यात जास्त मस्ती असताना तर ते आपलं गाव आहे। तुम्हाला तर माहितच असन उन्हाळ्यामध्ये जनावराला चारा कमी पण पाणी जास्त लागत आहे। आमच्या तळ्यामध्ये एवढा गाळ झालाय ना की सांगायचं कामच नाही। पावसात जेवढं पाणी पडतंय ना तेवढं पाणी वाहून जातंय। कारण तळ भलं मोठं आहे पण गाळ असल्यावर काय होणार आहे। या वर्षी गाळ उपसल्यावर ना पुढच्या वर्षी टेन्शन नाही राहणार बघा। आणि जेसीबी ऑपरेटर दुसरं कोण नाही आपले गडदे पांगऱ्याचे पंढरी भाऊ येतं। एवढ्या कमी वयात बी जेसीबी ऑपरेटर झालेत बघा। मग टाली भरल्यावर मी निकू भाऊ निघलो अर्जुन घेऊन 360च्या स्पीडनं। आमच्या गावामध्ये एवढी माळ आहेत ना की सांगायचं कामच नाही। अशा माळा खाळाच्या रस्त्यानं गाळाम भरल्या ट्रॅक्टर चालवणं काय सोपं नाही। पण निकू भाऊच्या हातामध्ये टेरिंग असल्यावर ट्रॅक्टर थांबतोय वय एका झटक्यात तर वर काढ। माळावर उन्हाच्या एवढ्या झाडा लागल्यात ना की सांगायचं